गणपती बाप्पा मोरया. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता चाललो आहोत महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंग करायला. तर ही राईड आहे आपल्या महाराष्ट्रात. तर आपण चाललो आहेत ठाण्याला. तिकडे आपल्याला सगळे बाकीचे रायडर्स भेटणार आहेत. फ्यूल पण कमी आहे, मला फ्यूल अप पण करायचं आहे. तर बघू कसं करता येईल. कुठेतरी शोधावं लागेल पेट्रोल पंप. आता निघालो आहेत. वाजले आहेत 7:30 झाले, 7:30 झालेत आणि आता आपण इथून निघालो आहे. तर आता आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वरला, जे की इथून जवळपास 180-85 किलोमीटर आहे. आपल्याला फटाफट मीटअप पॉईंटला पोचायचं आहे ठाण्याला, कारण की आपणच सगळ्यात लेट आहोत ॲज युजल. ब्लॉग पण मला नीट स्टार्ट करता नाही आला, नीट शूट करता यावा. आय होप तुम्हाला व्हॉइस क्लिअर येत असेल, बिकॉज एवढा मी 70-75च्या स्पीडला आहे, त्यामुळे सांगता येत नाही. ट्रॅफिक दिसतंय थोडंफार. लेट्स गो. लगेजचं थोडंसं डाऊट सारखं लगेजची भीती राहिली आहे. आपली बॅग पडेल का, काय होईल, काय काय काय, त्यामुळे सगळं लक्ष त्याच्यावर आहे. आता जरा थोडं सवय झाली आहे आता राईड करत करत की काय नाही. मग आपण एक दिवस स्टॉप बॉक्सच लावून घेऊ. आपल्याला हे लफडीच नको, बॅगेकडे बघत बसा, बांधत बसा. आत्ता आपण आलो आहोत ठाण्यामध्ये, जिथे ऑलमोस्ट आपला मीटअप पॉईंट आहे. इथे आपला मित्र सागर वाट बघतोय. रस्ता माहिती आहे का? रस्ता माहिती आहे ना? आणि आले काय लोक? तो वातावरण आता थंड होत चाललंय आणि आपण आता टोल नाक्याजवळ, जिथे आपला मीटअप पॉईंट होता, तिकडे भेटणार आहोत. अजून 2 बायकर्स यायचे आहेत. मे बी त्यांना अजून 15-20 मिनटं लागतील, पण आपण तर पोहोचलो आहेत टायमात. हा आपला मित्र सागर, डिप्लोमाचा मित्र. हा मग चालू आहे. सो सगळे रायडर्स एकत्र आलेले आहेत. आता आम्हाला फक्त एकाला फ्यूलअप करायचं आहे आमच्यातल्या, त्यामुळे आम्ही आता पेट्रोल शोधतोय. त्यामुळे गाडी आम्ही स्लो चालवतोय, बाईक्स सगळे ऑलमोस्ट एकत्र आहोत आम्ही. ट्रॅफिक यार, खूप ट्रॅफिक मिळतं आहे. थंडी पण थोडीशी आता वाढत चालली आहे. अँड हिअर इज द लाईनअप. रमेश गव्हाणे ऑन पल्सर 220F, द लेजेंडरी मोटरसायकल. नेक्स्ट पल्सर NS 160, I guess, again legendary motorcycle. And then third, Sandesh Phadtare on Royal Enfield Hunter 350 and the fucking Swift. गजब बेइज्जती है. अँड सो मित्रांनो, आता आम्ही चाललो इथे. जस्ट जेवलो इथे हॉटेल शिवाय ढाबा. आपले रायडर्स रेडी होत आहेत. रमेश भाऊ हाय करा. संदेश भाऊ आत्ता कसं हॉटेल खतरनाक होतं, फूड पण मस्त होतं, पण टाईम आमचा खूप गेला इकडे तिकडेच. आम्हाला आता 11 वाजलेत. इथून आम्हाला 3 तास जायचं आहे. आय गेस 12, 1, 2, 2:30 आईला 2:30 वाजणार आहेत आपल्याला इथून अक्षरशः पोचायला तिकडे. सो मित्रांनो, आपण आता हॉटेलवरनं जस्ट जेवून निघालो आहेत.
फुल गिअर्ड अप झालो आहे मी पण. ग्लव्स घातले, आता मगाशी घातले नव्हते, गरम होत होतं. आत्ता मस्त स्वीट थंडी पडली आहे. मस्त लायनर वगैरे, विंटर लायनर मस्त घालून तर हायवे टच करून डायरेक्ट सुसाट त्र्यंबकेश्वर. जसं मी म्हणालो आपल्याला अजून 3 तास दाखवत आहेत, तर बघू किती वेळ लागतो आहे आपल्याला तिकडे पोचायला. सो आपले BMW के क्या कहने, लिटरली मला खड्ड्यांमध्ये काहीच वाटत नाही, काहीच, म्हणजे मजा येते. आता आपण पोचलो आहोत इगतपुरीला आणि इगतपुरीवरून लेफ्ट मारून आपण चाललोय त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. मस्त गप्पा मारत, आपल्या इयरफोन कनेक्ट करून गप्पा मारत चाललोय. आणि आता रोड जरा खतरनाक दिसतोय, वळणाच्या घाटातला. इथून 39 किलोमीटरवर आपला डेस्टिनेशन आहे आणि 52 मिनिट्स आपल्याला दाखवतोय. बघू आता आपल्याला किती वेळ लागतोय. आणि हा असा सुमसाम रोड आहे आणि आपल्या सगळ्या लाईट्स आहेत म्हणून काय वाटत नाहीत. सो आम्ही आता सध्या बोलत चाललो आहे. माझ्या ब्लूटूथची बॅटरी कमी, त्यामुळे तो लगेच स्विच ऑफ होईल आणि मी ह्यांच्यासोबत कनेक्ट नाही करू शकत. तर मी तुम्हाला आता पुढे भेटतो. रात्री 3 वाजता हॉटेलला पोहोचून पहाटे उठून दर्शन करायला निघालो आणि बाहेर येताच हे सुंदर दृश्य आम्हाला दिसलं. पहाटे उठून दर्शनाला जाण्याचा फायदा असा झाला की आमचं मंदिराच्या दर्शनाचा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघायला मिळेल.